शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दोघांचं लग्न हे जगातील पहिलं प्रेमविवाह असल्याचं सांगण्यात येतं. असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मींचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात, जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे. माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगताला माहिती आहे. असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मींचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात, जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे. कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या. तर चला, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊया. अनेक युगांपूर्वी ब्रह्मांडाच्या सृष्टीत एक काळ होता, जिथे देवदानव, ऋषीमुनी, मानव आणि प्राणी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या जीवनात व्यस्त होते. त्या काळात राजा दक्ष प्रजापती हे धर्म, धर्मनिष्ठा आणि जगाच्या व्यवस्थेत सुसंगती निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध होते. राजा दक्ष यांना 60 कन्या होत्या आणि त्यांच्या कन्यांचा विवाह योग्य पद्धतीने पार पाडण्याचे काम हे अत्यंत पवित्र मानले जात असे. या 60 कन्यांपैकी एक कन्या होती स्वधा. स्वधा या कन्येच्या सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि धार्मिक आचारधर्माची सर्वत्र चर्चा होती. स्वधा या विवाहासाठी निवडल्या गेलेल्या योग्य पितृसत्ताधारी पुरुषासोबत विवाह करण्यात आला. स्वधा यांना 3 मुली झाल्या. त्यातील मोठ्या मुलीचं नाव होतं मैना किंवा मैनावती. मैनादेवीला गोड संधी आणि मनाची दृढ इच्छाशक्ती मिळाली होती. ती एक अत्यंत धार्मिक आणि साध्वी वृत्तीची कन्या होती. तिच्या प्रत्येक कृतीत धर्म, तपश्चर्या आणि ध्यान यांचा परिणाम दिसून येत असे. तिचा विवाह राजा हिमालय यांच्यासोबत झाला. राजा हिमालय हे एक तपस्वी, अत्यंत धार्मिक आणि प्रकृतीशी अनुरक्त व्यक्ती होते. त्यांनी आपल्या राज्यात अत्यंत नैतिकतेचा मार्ग पाळला आणि आपल्या जीवनात भौतिक सुख, वैभव किंवा ऐश्वर्याला फार महत्त्व दिलं नाही. मैना आणि हिमालय राजे दोघेही जीवनभर तपश्चर्येत रमलेले होते. त्यांनी आपले जीवन ज्ञान, तपश्चर्या आणि आत्मसाक्षात्कार या मार्गावर घालवले. त्यांच्या घरात नेहमी ध्यान, मंत्रोच्चारण, वेदांचे पठण आणि धार्मिक विचारांची साधना चालू असायची. मैनादेवीच्या तपश्चर्येचा प्रभाव इतका पवित्र होता की तिथे स्वतः उमादेवी म्हणजे पार्वतीच्या रूपाचा पूर्वरूप दर्शन देण्यासाठी आले. मैनादेवीने उमादेवीकडे मनोभावे वरदान मागितले, हे देवी, माझ्या पोटी तुम्ही जन्म घ्या, मला 100 पुत्रांची प्राप्ती होईल आणि माझ्या पोटी तुमचा आविर्भाव होईल. उमादेवीने सौम्य हास्य करत तथास्तु म्हटलं. काही महिन्यांनंतर मैनादेवीच्या गर्भातून एक कन्या जन्माला आली. तिचे सौंदर्य, तेज आणि दिव्यता अवर्णनीय होती. ही कन्या म्हणजेच पार्वती देवी. तिच्या रूपात हजारो सूर्यांचे तेज, हजारो चंद्रांचे सौंदर्य आणि अखंड ब्रह्मांडाच्या ताऱ्यांचा प्रकाश एकत्र झाला होता. तिच्या सौंदर्यातील तेजामुळे संपूर्ण देवलोक आणि ऋषीमुनी स्तब्ध झाले. पार्वती देवी लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि शांत स्वभावाची होती. वय फक्त 8 वर्षे असताना तिने ऋषीमुनांकडून वेद, उपनिषद, संगीत, योग आणि तपश्चर्येचे ज्ञान आत्मसात केले. तिच्या ज्ञान, सद्गुण आणि सौंदर्यामुळे देवलोकांना आणि ब्रह्मांडातील शक्तींना तिची ओळख झाली. या सर्व घटनांचा उल्लेख देवलोकात सुरू झाला. देवर्षी नारद आपल्या अद्वितीय दूरदृष्टीसह राजा हिमालयाच्या राजवाड्यात पोहोचले. त्यांनी पार्वतीची जन्मकुंडली पाहिली आणि राजा हिमालयाला सांगितलं, तुझ्या मुलीला असा पती मिळेल जो महायोगी असेल. तो वनवासात राहील, भूत, प्रेत आणि अद्भुत शक्तींना आकर्षित करेल. त्याचा जीवनमार्ग साधू मार्गाचा असेल, परंतु तो अत्यंत कठोर तपश्चर्या करणारा असेल. राजा हिमालयाला ही भविष्यवाणी ऐकून दुःख झाले. त्याचे हृदय गडबडले, पण पार्वती देवी स्वतः जाणत होत्या की तिचा होणारा पती भगवान शिवशंकर आहेत. नारद मुनींनी राजा हिमालयाला आणि मैनादेवीला समजावलं, तुमच्या मुलीचा विवाह महादेवांबरोबर नक्की होणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे पोहोचून विवाहाच्या तयारीसाठी पाठावं लागेल. याच दरम्यान देवलोकात एक मोठा संकट निर्माण झालं. तारकासूर नावाचा एक राक्षस प्रकट झाला. त्याने ब्रह्मदेवाच्या तपश्चर्यांवर आधारित वरदान मिळवले आणि देवांसोबत युद्ध करून इंद्रदेवाला पराजित केले. इंद्राचं सिंहासन तो ताब्यात घेत होता. देवलोकांनी हे ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेव म्हणाले, हा राक्षस फक्त महादेवांचा पुत्र मारू शकेल, अन्य कोणतीही शक्ती त्याला परास्त करू शकत नाही. पार्वती देवी आपल्या सेवा आणि तपश्चर्येद्वारे भगवान शिवशंकराच्या प्राप्तीसाठी कटिबद्ध राहिली. देवलोकांनी कामदेवाला पाठवलं, जो महादेवाच्या हृदयात प्रेमाचा अंकुर रोपण्यासाठी आला. पण महादेवांनी आपल्या 3ऱ्या डोळ्याने कामदेवालाच भस्म केलं.
पार्वती देवीला या घटनेने दुःख दिलं आणि ती आपल्या सख्यांसह राजघराकडे परतली. नंतर नारद मुनींनी परत येऊन पार्वतीला पंचाक्षरी शिवमंत्र दिला. या मंत्राच्या जपाने तपश्चर्येद्वारे पार्वती देवी महादेवाचा हृदय जिंकू शकली. ती त्या ठिकाणी गेली जिथे कामदेवाचं भस्म पडलं होतं आणि घोर तपश्चर्या सुरू केली. ती तपश्चर्या अशी होती की ती बर्फात उभी राहून अग्नीच्या मध्यभागी बसून पंचाक्षरी शिवमंत्र जपत भगवान शिवशंकराचा ध्यान करत होती. तिच्या तपश्चर्येचं वैभव इतकं महत्त्वाचे होते की संपूर्ण ब्रह्मांड हदरलू लागले. ती घोर तपश्चर्या 3000 वर्ष चालली. अखंड सृष्टी हलू लागली. पृथ्वीच्या पृष्ठभागावर भूकंपासारखे हादरे निर्माण झाले. देवलोक महादेवांकडे गेले आणि प्रार्थना केली, हे महादेव, पार्वतीने 3000 वर्ष तप केले आहेत. कृपया तिचा विवाह पूर्ण करा. तिच्या तपश्चर्येचा फळ तिला देणे आवश्यक आहे. महादेवांनी सप्तर्षींना पाठवले पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी. सप्तर्षी म्हणाले, तू विवाह करू नकोस. महादेव भस्म लावतात, जंगलात राहतात, भूतप्रेतांसोबत राहतात. तू त्याच्याबरोबर विवाह कसा करशील? परंतु पार्वती देवी निश्चयबद्ध राहिली. माझा होणारा पती महादेव आहेत आणि विवाह मी फक्त त्याच्याबरोबर करीन. सप्तर्षी निघून गेले आणि महादेवांनी प्रत्यक्ष स्वतः परीक्षेसाठी ऋषीचं रूप धारण केलं. पार्वतीने हा सामना पार केला. महादेवांनी तथास्तु म्हटलं आणि पार्वती माता व महादेव यांचा विवाह झाला. तोच दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी संपूर्ण देवलोक, भूतप्रेत, अप्सरांचे समूह, ऋषीमुनी सर्व उपस्थित असतात. महादेवांचे दिव्य तेज, चंद्रमुकुट आणि दिव्य गंध आणि ब्रह्मांडाचा तेज सर्वत्र पसरलेला असतो. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाची लाट पसरली. देवलोक, ऋषीमुनी, अप्सरा, यक्षलोक आणि भूतप्रेत सर्व उपस्थित होते. महादेवांचे दिव्य तेज, चंद्रमुकुट आणि गंगा वाहत असलेल्या तेजाने संपूर्ण ऋष्वाला आलोकित केले. या दिव्य विवाहाचे सौंदर्य आणि महिमा शब्दांत सांगणे कठीण होते. पार्वती देवी आपल्या नवऱ्याच्या सेवेत अगदी समर्पित झाली. त्यांनी आपल्या सौंदर्य, ज्ञान आणि तपश्चर्येच्या शक्तीने महादेवाचे हृदय जिंकले होते. परंतु ब्रह्मांडातील संतुलन अजूनपर्यंत पूर्णपणे सुरक्षित झाले नव्हते, कारण तारकासूर नावाचा राक्षस आपल्या वरदानामुळे अदृश्य आणि अजेय झाला होता आणि तो देवलोकांच्या सामर्थ्याला हरवत चालला होता. तारकासूर एक शक्तिशाली आणि अत्यंत धूर्त राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाच्या तपश्चर्यांवरून वरदान मिळवले होते की माझा वध केवळ भगवान शिवशंकराच्या पुत्राने होईल. या वरदानामुळे देवलोकांसाठी हा प्रचंड संकटाचा काळ होता. देवांनी महादेवांकडे प्रार्थना केली, हे महादेव, पार्वतीने 3000 वर्ष तप केले आहे. तारकासुराचा वध करण्यासाठी आपला पुत्र जन्म घेणे आवश्यक आहे. कृपया या सृष्टीला रक्षण करा. महादेवांनी ब्रह्मांडातील संतुलन, पार्वतीचे तप आणि देवलोकांची प्रार्थना लक्षात घेतली. त्यांनी निश्चय केला की या परिस्थितीत आपल्या विवाहानंतरच पार्वती व महादेवाचा संतान जन्म घेईल, जो तारकासुराचा वध करेल. पार्वती आणि महादेवाचा मिलन हा नुसता विवाह नव्हता, तर संपूर्ण सृष्टीच्या रक्षणाचे एक दिव्य विधान होते. विवाहानंतर महादेवांनी पार्वती देवीला ब्रह्मांडातील विविध शक्ती, देवता आणि तत्वज्ञान शिकवले. त्यांनी तिला सांगितले की प्रत्येक तप, प्रत्येक साधना आणि प्रत्येक भक्तीचे फळ महत्त्वाचे असते आणि हे सर्व मिळूनच संपूर्ण सृष्टी टिकवली जाते. त्यानंतर पार्वती देवीने आपल्या तपश्चर्येतून महादेवाशी एकात्मता साधली. त्या दिवशी पंचाक्षरी शिवमंत्र जपत दिव्य अग्नीच्या मध्यभागी बसून बर्फाच्या थंड हवेत उभी राहून त्यांच्या हृदयातील भक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाला तेजाने उजाळवले. या तपश्चर्येच्या दरम्यान भगवान शिवशंकरांनी आपल्या अनंत शक्तीने पार्वती देवीला आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या तपश्चर्येचे फळ पूर्ण करण्यासाठी आणि तारकासुराचा नाश करण्यासाठी एक दिव्य संतानाची निर्मिती केली. या दिव्य संतानाचा जन्म झाला. त्याचे नाव कार्तिकेय किंवा स्कंद ठेवण्यात आले. कार्तिकेय हा संपूर्ण ब्रह्मांडातल्या शक्ती, तेज, बुद्धी आणि धैर्याचा संगम होता. त्याचा जन्म म्हणजे फक्त महादेव पार्वती यांचा पुत्र होणे नव्हते, तर संपूर्ण देवलोक आणि ब्रह्मांडाच्या रक्षणासाठी आवश्यक घटना होती. जन्मानंतर देवलोकांनी कार्तिकेयाला आशीर्वाद दिले. प्रत्येक देव, ऋषीमुनी, अप्सरा आणि यक्षलोकांनी त्याचे स्वागत केले. कार्तिकेयमध्ये महादेवाची शक्ती, पार्वती देवीची भक्ती आणि सर्व देवलोकांची कृपा सामावलेली होती. त्याने अजेय ताकद प्राप्त केली आणि तारकासुरासारख्या राक्षसाला हरवण्यासाठी सिद्ध झाला. त्यानंतर सुरू झाला
तारकासुराचा संघर्ष. तारकासूर आपल्या शक्तीवर अत्यंत गर्विष्ठ झाला होता. तो देवलोकांना त्रास देत होता. इंद्रदेवाला पराजित करून त्याचे सिंहासन घेतले होते. परंतु कार्तिकेयाची उपस्थिती आणि त्याच्या सामर्थ्याने ब्रह्मांडातील संतुलन पुनर्स्थापित होऊ लागले. कार्तिकेयाने आपले दिव्य अस्त्र, सुदर्शन शस्त्र, वज्र, धनुर्वेद आणि तेजोमय शौर्य यांचा वापर करून तारकासुराशी लढाई केली. हा युद्ध इतका भव्य आणि दिव्य होता की संपूर्ण ब्रह्मांडाचा ताळा थरथरू लागला. देवलोकांनी हे दृश्य पाहून आनंद आणि भक्ती अनुभवली. अखेरीस कार्तिकेयाने तारकासुराचा नाश करून संपूर्ण देवलोकांना आणि मानवजातीला सुरक्षित केले. या महान यशामुळे पार्वतीदेवी आणि महादेव यांचा महत्त्व आणखी वाढला. पार्वतीदेवीच्या तपश्चर्या, भक्ती आणि समर्पणामुळे ही संपूर्ण घटना घडली. महादेवांचा पुत्र जन्माला आला आणि ब्रह्मांडात पुन्हा शांतता आणि संतुलन स्थापन झाले. या घटनेनंतर देवलोकांनी हे ठरवले की प्रत्येक वर्षी महाशिवरात्री साजरी केली जाईल. ही संध्या केवळ पारंपरिक पूजा नव्हे, तर भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या भक्ती, तपश्चर्या आणि प्रेमाचे स्मरण असेल. या दिवशी भक्तांनी 1. उपवास करणे, 2. महादेवांचे नामस्मरण करणे, 3. पंचाक्षरी शिवमंत्र जपणे, 4. ध्यान आणि साधना करणे. या सर्वांचा लाभ घेऊन जीवनात सौभाग्य, समृद्धी, आरोग्य आणि मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पार्वती देवी आणि महादेव यांच्या मिलनाचे स्मरण करून संपूर्ण ब्रह्मांडात भक्तीचा प्रकाश पसरतो. त्या दिवशी शिवलिंगावर जल, दुग्ध, मध, फळे आणि फुलांची पूजा केली जाते. या पूजा आणि उपासनेमुळे भक्तांचे पाप नष्ट होतात, जीवनातील अडचणी दूर होतात आणि देवाच्या कृपेने आयुष्यात सौभाग्य प्राप्त होते. तसेच या दिवशी भक्तांचा मनोबल आणि निश्चय दृढ होतो. पार्वतीच्या तपश्चर्येच्या प्रेरणेने आणि महादेवाच्या कृपेने भक्तांना जीवनात योग्य मार्ग दाखवला जातो. या दिवशी केलेले जप, साधना आणि सेवा संपूर्ण ब्रह्मांडावर प्रभाव टाकतात आणि भक्तांचे जीवन पवित्र होते. महाशिवरात्री हा फक्त पारंपरिक सण नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या संतुलनाचे प्रतीक आहे. या दिवशी भक्तांनी आपल्या मन, वचन आणि कर्म या तिन्ही क्षेत्रात पवित्रता ठेवावी असे सांगितले आहे. महाशिवरात्री हा दिव्य दिवस आहे, जो फक्त भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचे स्मरण नाही, तर भक्ती, तपश्चर्या, उपासना आणि मोक्षाची साधना करण्याचा सर्वोत्तम काळ आहे. या दिवशी संपूर्ण सृष्टी भक्तीच्या ऊर्जेत भारावलेली असते. भगवान महादेव हे आपल्या भक्तांना अतिशय प्रिय आहेत. त्यांच्या कृपेनेच मनुष्य आपल्या जीवनातील अडचणींवर मात करू शकतो. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांनी विशेषतः उपवास केला पाहिजे. उपवासाचा अर्थ फक्त अन्नाचा त्याग नाही, तर मन, वचन आणि कर्म या तिन्ही क्षेत्रांचं शुद्धीकरण करणे होय. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि साधनेची प्रक्रिया. 1. शिवलिंगाची प्रतिष्ठा. या दिवशी शिवलिंगावर जल, दुग्ध, दही, मध आणि फुलांनी अभिषेक केला जातो. अभिषेक करताना भक्तांचा मन एकाग्रतेत रमते. जलाचा अभिषेक हा शिवाच्या शुद्धतेचा प्रतीक आहे, तर दुग्ध, मध आणि गूळ यांचा अभिषेक भक्तांच्या जीवनात सौभाग्य, समृद्धी आणि मधुरता दर्शवतो. 2. फुलांची पूजा. बेलपत्र, कमळ, गुलाब आणि इतर पवित्र फुले शिवलिंगावर अर्पण केली जातात. बेलपत्र विशेषतः महादेवाला प्रिय आहे. प्रत्येक पान आपल्या श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. फुले अर्पण करताना भक्त मन, वचन आणि कर्म या तिन्ही क्षेत्रात शुद्ध राहावे. 3. पंचाक्षरी शिवमंत्र जप. महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप अत्यंत महत्त्वाचा आहे. या मंत्राचा जप भक्तांच्या मनाला शांती देतो, जीवनातील अडचणी दूर करतो आणि महादेवाशी भक्तीच्या माध्यमातून संपर्क साधतो. 4. ध्यान आणि साधना. भक्त महादेवाच्या स्वरूपावर ध्यान करतात. ध्यान करताना भक्तांचे मन वासना, दुःख आणि व्यर्थ विचारांपासून मुक्त होते. पार्वती माता आणि महादेव यांच्या दिव्य मिलन
त्यांचे प्रेम आणि तपश्चर्याचे स्मरण करून भक्त आपल्या हृदयातील भक्तीला अधिकाधिक गाढ करतात. 5. व्रत आणि उपवास. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास धरण्याची परंपरा आहे. उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मन एकाग्र होते. काही भक्त पूर्ण उपवास करतात, तर काही फळे किंवा एक वेळच अन्न घेतात. उपवास हे शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही क्षेत्रांचे शुद्धीकरण करते. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तीचे विविध स्वरूप. 1. घरात पूजा. घरातील प्रत्येक भक्त आपल्या घरातील पूजास्थळी दिवे लावून, धूप करून आणि शिवलिंगाची स्थापना करून भक्ती करतो. या दिवशी संपूर्ण घर भक्तिमय बनते. 2. मंदिरात दर्शन. मोठ्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते. भक्त दर्शनासाठी जातात आणि महादेवाच्या कृपेने जीवनात सुख, समृद्धी प्राप्त होईल अशी श्रद्धा ठेवतात. 3. जपमंत्र आणि सामूहिक साधना. अनेक भक्त एकत्र येऊन शिवमंत्राचा जप करतात, भजन, कीर्तन आणि प्रवचन ऐकतात. या सामूहिक साधनेमुळे भक्तीची ऊर्जा अनेक पटीने वाढते. 4. रात्र जागरण, जागर. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे. रात्रभर जागरण करताना भक्त ध्यान, जप, भजन, कीर्तन आणि साधना करतात. पार्वती आणि महादेवाच्या दिव्य मिलनाची आठवण करून भक्त आपल्या हृदयातील भक्तीला अधिकाधिक गाढ करतात. 5. तपश्चर्या आणि आत्मसंयम. काही भक्त रात्रभर किंवा संपूर्ण दिवस घोर तपश्चर्या करतात. त्यात अन्न, जल आणि विश्रांतीचा त्याग करून फक्त महादेवाच्या साधनेत रमले जाते. पार्वतीच्या तपश्चर्येप्रमाणेच भक्त ही साधना करून आपल्या जीवनातील मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करतात. महाशिवरात्रीचे लाभ. 1. भक्तांचे दुःख, पाप आणि दारिद्र्य दूर होतात. 2. जीवनात शांतता, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. 3. भक्तांना मोक्ष किंवा आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो. 4. पार्वती माता आणि महादेव यांच्या कृपेने भक्तांचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होते. 5. पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने मनाचे क्लेश, भय आणि अडचणी दूर होतात. महाशिवरात्री हा दिवस फक्त व्यक्तीच्या जीवनापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण ब्रह्मांड भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या मिलनाचे स्मरण करून संतुलन राखते. पार्वतीच्या तपश्चर्या आणि महादेवाच्या कृपेने ब्रह्मांडातील शक्ती संतुलित राहतात. देवलोक आणि मानवजातीला याचा लाभ होतो. भगवान महादेव हे भूत, प्रेत, राक्षस आणि देव यांच्या सर्व विश्वाचे रक्षण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांची साधना, उपासना आणि तपश्चर्या या शक्तींना दृढ करतात. या दिवशी प्रत्येक भक्त आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाच्या मार्गावर चालू शकतो. महाशिवरात्रीचा दिवस हा फक्त एका विवाहाचा दिवस नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडासाठी, देवलोकांसाठी आणि मानवजातीसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह, पार्वतीच्या तपश्चर्या, महादेवांच्या कृपेचा मिलन आणि देवलोकांसाठी संतुलन राखण्याची घटना स्मरणात ठेवली जाते.